काव्य रसग्रहणाच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। मराठी काव्याच्या सौंदर्याचा शोध घेण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत। रसग्रहण म्हणजे एखाद्या कवितेतील आशय, सौंदर्य आणि भाव समजून घेऊन त्याचे शब्दांत वर्णन करणे। यात केवळ अर्थ नव्हे तर कवीने ती कशी सजवली आहे हे मांडणे महत्त्वाचे असते। परीक्षेच्या दृष्टीने रसग्रहण मुख्यत्वे 3 मुद्द्यांवर आधारित असते: आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये। पहिला मुद्दा आहे आशय सौंदर्य। यात कवितेचा विषय, मध्यवर्ती विचार, संदेश, मूल्ये आणि सामाजिक संदर्भ यावर लक्ष केंद्रित केले जाते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काव्य सौंदर्य। यात कवितेतील अलंकार, रस, प्रतिमा, कल्पनाविलास, सृजनशीलता आणि ओळींमधील भावार्थ व संवेदना स्पष्ट केल्या जातात। तिसरा आणि अंतिम मुद्दा म्हणजे भाषिक वैशिष्ट्ये। यात भाषेची शैली, रचना पद्धत, लय, ताल आणि वापरलेली प्रतीके व चिन्हे यांचा अभ्यास केला जातो। आता आपण एका कवितेच्या ओळींचे रसग्रहण कसे करावे हे पाहूया। उदाहरणादाखल, आम्ही डोंगरराजाची पोह कळसुआईची, आम्ही उघडी बोडकी बाळ परवरा माईची या ओळींचे आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये येथे स्पष्ट केले आहेत। इयत्ता 9वी मध्ये रसग्रहणाचे प्रश्न 4 गुणांसाठी विचारले जातात। यात कवी, कवयित्रीचे नाव, कवितेचा विषय, मिळणारा संदेश आणि आवडण्याचे न आवडण्याचे कारण हे मुद्दे अपेक्षित असतात। उदाहरणार्थ, संतवाणीचे रसग्रहण करताना कवितेचे नाव संतवाणी, कवी संत नामदेव किंवा संत तुकाराम, रचना प्रकार अभंग आणि भाषिक वैशिष्ट्य साधी व रसाळ भाषा असे मुद्दे मांडता येतात। रसग्रहणामुळे कवितेचा खरा आनंद घेता येतो, शब्दांच्या पलीकडचा अर्थ समजण्यास मदत होते आणि कवितेतील भावना व सौंदर्य ओळखता येते। काव्य रसग्रहण म्हणजे कवितेच्या आत्म्याशी भेट।